कबूतरखान्याच्या प्रश्नावर गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन आणि चर्चासत्र सुरू आहे। सध्या आमच्यासोबत जैन समाजाचे धर्मगुरू निलेश चंद्रमुनी जी आहेत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे त्यावर आपण बोलूया। सर, काय म्हणाल तुम्ही? कबूतरखानाचा जो मुद्दा आहे तो प्रलंबित आहे, कोर्टाने बंदी घातलेली आहे, मात्र पुढे काय झालेलं आहे त्या संदर्भात काय म्हणायचं आपल्याला? बघा, पहिली सर्वात गलती ही झालेली आहे की काही लोक डायरेक्ट हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने सांगितलं आहे की आता याचा निर्णय BMC घेणार आहे। तो आज 2 महिने झाले, 3 महिने झाले, ते BMCनं का बरं निर्णय घेतला नाही? तर मान्य मुख्यमंत्री साहेबांना माझा एकच मान्य आहे की जे कबूतरखान्यासाठी जे ITI बसायचे ते बसलं नाही, त्याचा काही निर्णय निघाला नाही। कारण की याच्यामुळे काही जैन समाजाचे लोक रस्त्यावर आलेले आहेत, त्यांच्यावर काही हल्ला वगैरे झालेला आहे। आता काही लोक घाबरलेले आहेत, पण मी घाबरलो नाही आहे आणि मी ठाम आहे की 3 मी आंदोलन केले। आता याचं आंदोलन जो माझं आहे आझाद मैदानमध्ये 1 तारखेला माझा विचार आहे, परमिशन मिळाली तर मी 1 तारखेमधून अमरण अनशनसाठी बसणार आहे। आपलं आमरण अनशन आपण म्हणतोय, पण त्याचा मुद्दा काय असेल, मागणी काय असेल त्यासाठी? माझी मागणी 2 आहे। बघा, मी वर्षाच्या 5-7 वर्षापासून मी गोरक्षणाचं कार्य आहे, मी गोरक्षणाचं कार्य करतो। कारण की आता गोमाताला राज्यमाता घोषित केलं आहे, तरी पण विदर्भ अमरावतीमध्ये तुम्हाला माहीत नसेल तिथं 200-300 गाया डेली काढतात। मालेगावमध्ये हल्लासुद्धा होतात। आमचे मच्छिंद्रनाथ शिर्के त्यांच्यावरही खूप हल्ला झाला, 4 वेळा 5 वेळा हल्ला झाला। त्याच्यानंतर आता संभाजीनगरमध्ये एका गोरक्षकावर हल्ला झाला, धारावीमध्ये एका त्याचे हातपाय कापून टाकले। तर मान्य मुख्यमंत्रीजीचं माझंच म्हणणं आहे की प्राणी सुरक्षित नाही आहे। एक जैन मुनी आहे, माझा भगवान महावीरचा संदेश आहे, जीवो और जीने दो, खुद भी जियो और दूसरों को भी जीने दो। तो एक प्राणी है, तो कबूतरों के साथ जो अन्याय हो रहा है उसके लिए कोई न्याय चाहिए, कोई रक्षा, उसकी संरक्षण का कोई बैठक की अभी तक कोई बैठक हुई नहीं, कोई निर्णय नहीं आया। इसलिए 1 तारीख से मैं अनशन पर बैठने वाला हूँ। माझा प्रश्न असा आहे की कोर्टाने कबूतरखान्यांवर बंदी घातलेली आहे, सरकारकडून आपली काय अपेक्षा आहे किंवा काय मागणी आहे? सरकारकडून माझी हेच मागणी आहे की जैन समाजाला हा खूप मोठा धक्का लागलेला आहे। तुम्हाला माहीत असेल, माझं सांगण्याचं मला काही जरूरत नाही आहे, लोकांना जनतामुळे माहीत आहे की लाख कबूतर मेलेले आहेत। जे सनातन संस्कृती आहे, पहिली रोटी पोळी गाईला, दुसरी कुत्र्याला आणि तिसरा जो सकाळी मंदिरात जातो तो कबूतराला भूत दया म्हणतो, आपण त्याला जीव दया म्हणतो। आता आमच्या धर्मामध्ये लिहिलं आहे की तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हा जीव द्यायचा धर्म पाला। तो ह्या महाराष्ट्रामध्ये हाच एक जैन समाज आहे, हा राजस्थानी समाज आहे, प्रत्येक समाज आहे प्राण्यांची रक्षा करतो। तो बस याचं रक्षा आणि संरक्षण सरकार याच्यावर काहीतरी निर्णय काढावं आणि जे आमची माझे 2 मागणी आहे, इथे जीव सुरक्षित राहिला पाहिजे आणि प्राण्यांसाठी काही कानून बनला पाहिजे। माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आपल्याला काय वाटतं की कबूतरखान्याच्या मुद्द्यावर कुठेतरी राजकारण होतोय किंवा सरकार गंभीर नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का? हा तर मी बोलू शकणार नाही, कारण की मी बोलतो काय आणि लोक छापतात काय, महाराज मुनी राजकीय झाले, राजकीय पक्ष काढणार आहे। बघा, मी एक धर्मगुरू आहे आणि धर्मगुरूच राहणार आहे। माझं काम आहे धर्माला संदेश देणं। माझं जे जीवन जे समर्पित आहे हे गोमाता आणि प्राण्यांसाठी आहे। मी त्याच्यावर काही बोलणार नाही। तुम्हाला कळत ना कोण माझ्या पक्षमध्ये आहे, कोण अपक्षमध्ये आहे। ह्या टायमावर कोणताही नेता माझ्या पक्षामध्ये सपोर्टमध्ये नाही आहे। आणि 1 तारखेपासून तुम्ही आंदोलनावर ठाम आहात? हां, 1 तारखेपासून जर मी ठाम आहे। 1 तारखेला मी आझाद मैदानावर परमिशन घेऊन मी तिथं अनशन करायला माझा पक्का निर्णय आहे। हे होते निलेश चंद्रमुनी जी। त्यांचं असं म्हणणं आहे की कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरती कुठंतरी उशीर होत आहे, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की ते येत्या 1 तारखेपासून म्हणजे 1 नोव्हेंबरपासून ते आझाद मैदानावर आमरण अनशन करणार आहे, मात्र जर सरकारने परवानगी दिली तर। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।